हॅलो फ्रेंड्स, आज पाहणार आहोत दुबईचे सुपर मार्केट कसे असतात दुबईचे ते पाहणार आहे। चॅनलला जर सबस्क्राईब करायला नसाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर जरूर करा। सुपर मार्केट पाहण्यासाठी जात आहे। दुपारचे 1 वाजले आहेत। बाहेर ऊन पण आहे, खूप वारा पण आहे आणि गरमी पण खूप आहे। तर सुपर मार्केट पाहण्यासाठी जाऊ आपण। अकोमोडेशन पासून काहीच अंतरावर सुपर मार्केट आहे। तर सुपर मार्केट कशी असते डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्स आणि लाईक जरूर करा आणि शेअर जरूर करा। तर हे सुपर मार्केट आहे, अल मदीना नावाचे सुपर मार्केट आहे। तर आपण राईस सेक्शनमध्ये जाऊ। राईस सेक्शन विविध प्रकारचे राईस ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे राईस ठेवलेले आहेत, किलोनुसार बॅगनुसार टॅग लावून प्राईस लावून ठेवलेले आहेत। भरपूर चॉईस आहे, भरपूर प्रकारचे राईस आहेत। तर कोणतेही तुम्ही राईस घेऊ शकता। मोठा राईस, लहान राईस, वेगवेगळ्या प्रकारचे राईस, डोशाचा राईस, बासुमती, वेगवेगळ्या प्रकारचे राईस आहेत आणि हे असे रॅकवर अरेंज करून ठेवलेले आहेत। आणि ही कॉफी आहे, कॉफीचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत, ब्लॅक कॉफी, रेड कॉफी आणि टीचे पण वेगवेगळे ब्रँड आहेत। चला तर जाऊ व्हेजिटेबल अँड फ्रूट सेक्शनमध्ये। व्हेजिटेबल अँड फ्रूट सेक्शनमध्ये ॲपल, नारळ अखंड तुम्हाला भेटेल, अखंडसुद्धा भेटेल। पपई आहे, केळे आहेत, मोसंबी आहेत, संत्रे आहेत, डाळिंबर आहे, आंबे आहेत। आपल्याकडे सीझन संपला आहे आंब्याचा, पण इकडे कोणत्या तरी दुसऱ्या देशातून आले असतील। खाली कारळे आहेत, कारलं आहे, त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा आहेत, खाली रताळे आहेत, मुळे आहेत। कसे अरेंज करून ठेवलेले आहेत बघा व्यवस्थित। आणि व्हेजिटेबलमध्ये आणखीन कोबी आहे, पोटॅटो आहे, कद्दू आहे, भेंडी, मिरची, गाजर, वाळके आहे, टोमॅटो आहे, खाली वांगे आहेत, बीन्स आहे आणि हे लसूण आणि अद्रक आहे। हे अनियन छोटा आहे, छोटा कांदा आहेत। जास्त साऊथ इंडियनमध्ये यूज करतात, साऊथ इंडियन लोक जास्त यूज करतात। तमिळ, केरळा, हैदराबाद हे सोलून डायरेक्ट तेलामध्ये टाकतात, तर चिरतसुद्धा नाही त्याला। एवढा लहान आहे आणि टेस्ट पण खूप चांगली असते त्याची। पुढे चला तर जाऊ, हे कांदे आणि पोटॅटो। हे ब्युचरी सेक्शन आहे। ब्युचरी सेक्शनमध्ये पाहू शकताय चिकन आहे, मटन आहे, बीफ आहे। चिकनमध्ये पाहू शकताय वेगवेगळे पार्ट त्यांनी काढून ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये लेग पीस आहे, पंखाकडचा भाग आहे आणि लिव्हर आणि गिझटसुद्धा वेगळे काढून ठेवलेले आहे। मिक्स पण पाहिजे असेल मिक्स पण भेटेल तुम्हाला। तर पाहू शकता ट्रेमध्ये काढून प्लॅस्टिकमध्ये व्यवस्थित फ्रोझनमध्ये ठेवलेलं आहे। क्लिनिंग पण व्यवस्थित आहे, वास पण येत नाही। हे मटण आहे, मटण पाहू शकताय। ऑस्ट्रेलियन लॅम्ब म्हणून येतं, ते पण येतं आणि इंडियन पण असतं, इंडियन मटण। आणि बीफ पण भेटेल, बीफ जे खाणार आहेत ते खातात। क्लिनिंग पण मस्त आहे इकडे। कमेंटमध्ये जरूर विचारा काय अजून माहिती हवी असेल तर। चला तर जाऊ पुढच्या सेक्शनमध्ये। पुढचं सेक्शन आहे फिश सेक्शन। फिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहे, सुरमई आहे, पॉपलेट आहे, बांगडा आहे।
इडलीचं पीठ रेडीमेड आहे, यूज करू शकता रेडीमेड पीठ. आणि कंपन्या वेगवेगळ्या कंपन्यांची आहे. आणि हे मसाले गरम मसाला आहे, चिकन मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, मटन मसाला आहे, फिश मसाला आहे, एग मसाला आहे. वेगवेगळे मसाले आहेत. कंपनीचे नाव आहेत, निहार आहे, ईस्टर आहे. अजून काही ब्रँड आहेत त्याच्यामध्ये. परत एकदा मसाल्यांकडे आलो आपण. हे मसाले असे ठेवलेले आहेत. हे सॉसेस आहे, सॉसेस आणि चीज, हे टोमॅटो सॉस आहे, चीज आहे. आणि हे पिकल ठेवलेले आहे, लोणचे बनवून ठेवलेले आहेत बरणीमध्ये. सगळे भेटेल एकाच मॉलमध्ये. कोणता मसाला जर लक्षात नसेल तर तो पण लक्षात येईल इकडे आल्यानंतर. हे वेट मशीन आहे. वेट मशीन तुम्हाला दाखवतो की व्हेजिटेबल घेतल्यानंतर हे याच्यामधून व्हेजिटेबल निवडल्यानंतर इकडे बॅगमध्ये घ्यायचे. बॅगमध्ये घेतल्यानंतर इकडे हे वेट होतं इकडे वेट मशीनवरती. वेट झाल्यानंतर त्याच्यातून प्राईस टॅग एकची प्राईसची चीट निघते. चीट निघाल्यानंतर ती बॅगवर चिकटवतात आपल्या व्हेजिटेबलच्या. ते व्हेजिटेबलची बॅगवर चिकटवल्यानंतर ते बिलिंग काउंटरवर आल्यानंतर ते बिलिंग होतं स्कॅन होऊन. हे आहे व्हेजिटेबल सेक्शन. व्हेजिटेबल पॅक करून ठेवलेले आहेत. काहींना जर डायरेक्ट निवडायच्या आधी डायरेक्ट घ्यायचं असेल तर डायरेक्ट बॉक्समध्ये भेटेल. प्रत्येक व्हेजिटेबल जे कापलेले कलिंगड वगैरे गुलाब पण आहेत बघा. हे कापलेलं कलिंगड आहे, मोठे आहे, तर कोणी घेऊ शकत नाही तर ते कापून पण ठेवलेलं आहे. त्याला प्लास्टिक कवर पण करून घालून ठेवलेलं आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. फ्रीज रॅकवर कोल्ड रॅकवर ठेवलेलं आहे. कलिंगड आहे, पपई आहे, याचे डब्बू मिरची वगैरे. ही कोकोनट आहे. हे खोबरं किसून ठेवलेलं आहे. खोबरं तुकड्यात पण भेटेल. लसूण पण ठेवलेले आहे. आंबी आहेत पॅक करून ठेवलेले आहेत. हे मोड काढून ठेवलेले आहेत. खाली बघा मिरच्या कशा व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत. ग्रीन मिरच्या, रेड मिरच्या. हे परत डब्बू मिरच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत प्लॅस्टिकमध्ये कवर करून. कोबी पण प्लॅस्टिकमध्ये कवर करून ठेवले आहेत. हे बांगडे आहेत, झिंगे बांगडे पॅक करून ठेवलेले आहेत लटकवून बॅग्समध्ये. हे असे रॅक्स आहेत. रॅक्समध्ये बघा कसे अरेंज करून ठेवलेले आहे. बिस्किट आहेत, बिस्किट सेक्शन. वेगवेगळ्या कंपनीचे बिस्किट आहेत. हे पुढे आहे चिप सेक्शन. चिप सेक्शनमध्ये फ्लेवर्स खूप आहेत. वेगवेगळ्या कंपनीचे चिप्स आहेत. हे काही केक ठेवलेले आहेत, स्वीट्स ठेवलेलं आहे. चला तर पुढं पाहू. हे रॅक्स आहेत. रॅक्स अरेंज करून ठेवलेले आहेत. हे बिस्किट परत आणि बिस्किट खूप व्हरायटीमध्ये आहेत बिस्किट. हे ऑलिव्ह ऑइल आहेत. ऑलिव्ह ऑइलचे वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. त्याच्यानंतर खाली विनेगर पण आहे. पुढे आहे फ्रोझन व्हेजिटेबल पाहू शकता तुम्ही. फ्रोझन व्हेजिटेबलमध्ये पीज पॅक करून ठेवलेले आहेत. पीज जे वाटाणे म्हणतो आपण. त्याच्यानंतर चना पण पॅक करून ठेवलेला आहे. आणि हे फ्रोझन परोठा पण आहे. फ्रोझन परोठा पाहू शकता आतमध्ये आहे फ्रीजच्या. आणि हे काही सॉफ्ट ड्रिंक्स फ्रीजमध्ये ठेवलेले आहे. आईस्क्रीम अरेंज करून ठेवलेला आहे. टॅग पण करून ठेवलेले आहे. कोणते आईस्क्रीम कोणते रुपयाला. आईस्क्रीम कोण पण आहेत. हे आहेत कॅडबरीज आहेत. कॅडबरीज पाहू शकताय. हे आईस्क्रीम परत आणि एकदा. हे कोल्ड्रिंक्स आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत. फंटा आहे, स्प्राइट आहे, कोकोकोला आहे, पेप्सी आहे, मिरिंडा आहे.
तर कॅन्समध्ये पण आहेत लहान मोठे सगळ्या टाईपचे ड्यू आहे. हे परत मीडियम आणि हे कॅन्समध्ये आहेत. पाण्याचे बॉक्सेस ठेवलेले आहेत. पाणी विकत घेऊ शकता सुपर मार्केटमध्ये. हे आहे डॉग आणि कॅटचे फूड आहेत. पक्ष्यांचे पण भेटेल, कबुतरांना वगैरे फूड भेटेल की त्यांचे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आहेत. हे पक्ष्यांचे फूड आहे. बॉक्सवरती ट्रिल जे लिहिलं आहे ते. आणि हे काही परफ्युम्स आहेत. परफ्युम्स ठेवलेले आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे. खूप ब्रँड्स आहे, खूप चॉईस आहे. हे चेसमेट काही ठेवलेले आहेत. हे मोबाईलचे थोडेसे त्यांचे काउंटर आहे. थोडंच काउंटर आहे. कवर वगैरे आहेत तिथे मोबाईलचे. आणि हे बिलिंग काउंटर आहे. सर्व बिलिंग इकडे होते. आणि हे जाऊ आपण. हे बिस्किट्स आहेत. कॉर्नफ्लेक्स आहेत. हे बिस्किट टोस्ट वगैरे आहे. हे आहे प्लास्टिक बॅग, प्लास्टिक प्लेट्स, प्लास्टिक बॉक्स हे असे ठेवले आहे. गार्बेज बॅग आहेत प्लास्टिकच्या. हे लहान मुलांचे आहे. लहान मुलांचे डायपर्स वगैरे ठेवलेले आहेत. हे लहान मुलांचे क्रीम पावडर वगैरे ठेवलेले आहे. हे टॉवेल्स आहे. टॉवेल्स विकायला ठेवलेले आहे. टॉवेल्स क्लॉथ आहेत थोडेसे. हे स्पॉन्ज आहेत. स्पॉन्ज मांडी घासायचे स्पॉन्ज ठेवलेले आहेत. तिकडं हार्पिक वगैरे डेटॉल वगैरे ठेवले आहेत ते पण आहे. हे आहे फ्रोझन चिकन सॉसेस आहे. ते याच्यामध्ये लेग पीस, त्याच्यानंतर पंखागडचा भाग वगैरे, त्याच्यानंतर पूर्ण चिकन होल आहे. ही चिकनची बॅग आहे. 1 किलोपर्यंतची असते ही. आणि याची किंमत असते 8 ते 9 ग्राम असते. वेगवेगळ्या सुपर मार्केटमध्ये 1-2 रुपयाचा फरक असतो. 1-2 दिरहमचा. तर यामध्ये पूर्ण क्लीन करून ठेवलेलं असते. आतमध्ये फक्त स्किन असते याच्यावरती. बाकी सगळं आतलं काढून ठेवलेलं असतं सगळं वगैरे कापून. आणि हे फ्रोझन चिकन आहे. तुम्ही रूमवर नेऊन ती स्किन काढून मग यूज करू शकता. ह्याच्यामध्ये काही फ्रोझन पराठे वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे आहे ज्यूस सेक्शन. ज्यूस आणि मिल्क पण आहे. कर्ड आहे. कर्डचा डबा आहे. दही, दूध. त्याच्यानंतर हे ज्यूसेस आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, वेगवेगळ्या ब्रँडचे, वेगवेगळ्या फ्लेवरचे. हे एक सेक्शन आहे. एक सेक्शनमध्ये ब्राऊन एग, त्याच्यानंतर व्हाईट एग आहे. आणि हे आहे एनर्जी ड्रिंकमध्ये पहा. एनर्जी ड्रिंकमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे ठेवलेलं आहे. आणि हा फ्रोझन परोठा आहे. फ्रोझन परोठा तव्यावर परतला तर काम झालं. 5 पीसेस आहे त्याच्यामध्ये. आणखी काही विचारायचं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. काही शंका असेल तर, काही राहिलं असेल तर सांगायचे. हे दूध आहे. दुधाची कॅन आहेत. ह्याच्यामध्ये 4 कॅन आहे. 4 घेतले तर प्राईस थोडी चांगली भेटते. आणि एक घेतला तर मग प्राईस थोडं जास्त भेटणार. काही वेळा हे तेल आहे. काही वेळा ऑफर्स पण असतात. फ्रायडे थर्सडे ऑफर असतात. सॅटर्डे सुपर मार्केटला. हे कॅन्समध्ये बनवून ठेवलेले आहे. ते व्हेजिटेबल चना आहे, राजमा आहे, वेगवेगळे व्हेजिटेबल आहेत.
बेन्स आहेत. हे हनी आहे, हनी ठेवलेली आहे काचेच्या ह्याच्यामध्ये भरून. ही मॅगी आहे. मॅगीचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. वेगवेगळ्या देशातले इथे लोक राहतात तर वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. ती व्हेज आहे, व्हेज मॅगी आहे, चिकन मॅगी आहे, चिकन फ्लेवर मॅगी आहे. कुणाला तिखट आवडते, कुणाला कशी आवडते. तर वेगवेगळ्या देशातील लोक राहतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या मॅगी जास्त आहेत. आणि हे असे रॅक्स. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर जरूर करा. असेच पुढे व्हिडिओ पाहत जाऊ. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ वन्स अगेन.